अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तर आजचा विषय खूप खास आहे, तर मन लावून शेवटपर्यंत नक्की ऐका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। स्वामींना नवस कसा करायचा याविषयी भक्तांच्या मनात अनेक प्रश्न असतात, कारण नवस म्हणजे केवळ एखादी मागणी नसून ते श्रद्धा, संयम, विश्वास आणि आत्मशुद्धीचा मार्ग असतो। आणि हा मार्ग योग्य रीतीने चालण्यासाठी प्रथम मनात नितळ भाव निर्माण करणे आवश्यक आहे। विशेषतः स्वामींच्या चरणी नवस करताना भक्ताने आपल्या अंतःकरणात पूर्ण श्रद्धा, निस्सीम भक्ती आणि अहंकाररहित भावना ठेवली पाहिजे। कारण स्वामी समर्थ हे केवळ इच्छापूर्ती करणारे दैवत नसून ते भक्ताला आत्मिक उन्नतीकडे नेणारे गुरुतत्व आहेत। म्हणूनच नवस करण्यापूर्वी स्वतःच्या मनाचा विचार करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते। आपली इच्छा स्वार्थी आहे का? ती इतरांच्या हिताची तर नाही ना? ती धर्म, सत्य, सदाचार आणि मानवतेच्या मार्गाशी सुसंगत आहे का? हे स्वतःला विचारून पाहावे। कारण स्वामींच्या दरबारात केवळ शुद्ध भावनांचा स्थान असतो। नवस करण्यासाठी कोणताही ठराविक दिवस बंधनकारक नसला तरी गुरुवार, सोमवार, पौर्णिमा, अमावस्या, स्वामींचा प्रकट दिन किंवा गुरुपौर्णिमा यासारख्या पवित्र दिवसांना विशेष महत्त्व दिले जाते। अशा दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत। घरात किंवा मंदिरात स्वामींच्या प्रतिमेसमोर दीप लावावा, धूप लावावा, फुले अर्पण करावीत आणि शांत मनाने काही क्षण ध्यान करावे। त्यानंतर श्री स्वामी समर्थ या नामाचा जप किमान 108 वेळा करावा। कारण नामस्मरणाने मन शुद्ध होते आणि इच्छेचा संकल्प अधिक दृढ होतो। नवस करताना मोठ्याने किंवा मनातच स्पष्ट शब्दात आपली इच्छा सांगावी। पण त्याच वेळी स्वामी, ही माझी इच्छा पूर्ण झाली तर मी अमुक अमुक सेवा, दान, जप, उपवास किंवा सत्कर्म करीन असा संकल्प करावा। म्हणजेच नवस हा देवाशी केलेला एक पवित्र करार असतो। यात खोटेपणा, दिखावा किंवा अहंकार नसावा। काही लोक पैशाचा नवस करतात, काही अन्नदानाचा, काही गरिबांना मदत करण्याचा, काही मंदिर स्वच्छतेचा, काही उपवासाचा, काही जण पारायणाचा तर काही जण नामजपाचा। पण कोणताही नवस करताना तो आपल्या क्षमतेनुसार असावा। अति मोठा किंवा अशक्य नवस करून नंतर तो पूर्ण न करणे हे पाप समजले जाते। म्हणून मी अमुक दिवस उपवास करीन किंवा मी अमुक गरिबांना जेवण घालीन किंवा मी अमुक वेळा गुरुचरित्र वाचीन असा साधा, सरळ आणि प्रामाणिक नवस करणे उत्तम ठरते। नवस केल्यानंतर लगेचच फळाची अपेक्षा न करता संयम ठेवणे अत्यंत आवश्यक आहे। कारण स्वामी कधी परीक्षा घेतात, कधी वेळ घेतात तर कधी वेगळ्या मार्गाने उत्तर देतात। अनेक वेळा आपल्याला वाटते की नवस फळाला आला नाही, पण प्रत्यक्षात स्वामी आपल्याला अधिक चांगल्या गोष्टीसाठी तयार करत असतात। म्हणूनच वाट पाहणे, विश्वास ठेवणे आणि निराश न होणे हा नवसाचा खरा अर्थ आहे। नवसाच्या काळात सात्विक जीवन जगणे फार महत्त्वाचे असते। वाईट सवयी, खोटेपणा, फसवणूक, द्वेष, मत्सर, क्रोध यापासून दूर राहावे। शक्य असेल तितका सत्य, प्रेम, करुणा आणि सेवा यांचा मार्ग स्वीकारावा। कारण स्वामींना केवळ पूजा आरतीपेक्षा भक्ताचे शुद्ध आचरण अधिक प्रिय असते। नवस करताना काही जण नारळ, हार, साखर, पेढे, वस्त्र, चांदीचे पादुके, छत्री, दीपदान, गजर, भजन, कीर्तन यांचा संकल्प करतात। हे सर्व श्रद्धेने केले तर योग्यच असते, पण त्यामागे दिखावा किंवा स्पर्धा नसावी। मी एवढा मोठा नवस केला असा गर्व मनात आला तर नवसाचे फळ कमी होते। नवस पूर्ण होईपर्यंत नियमितपणे स्वामींची पूजा, आरती, नामस्मरण, गुरुचरित्र वाचन किंवा ध्यान करावे, अत्यंत फलदायी ठरते। विशेषतः श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हा मंत्र श्रद्धेने म्हटल्यावर मन स्थिर होते। नवस पूर्ण झाल्यानंतर सर्वप्रथम स्वामींचे मनापासून आभार मानावेत। मंदिरात जाऊन किंवा घरीच कृतज्ञतेने नमस्कार करावा आणि ज्या गोष्टीचा संकल्प केला तो प्रामाणिकपणे पूर्ण करावा। काही वेळा इच्छा पूर्ण झाली तरी आळस, विसर किंवा दुर्लक्षतेमुळे लोक नवस पूर्ण करत नाहीत। हे चुकीचे आहे, कारण त्यामुळे पुढील काळात अडचणी येऊ शकतात।
नवस पूर्ण करताना देखील आनंद, प्रेम आणि भक्ती असावी. जडत्व, कंटाळा किंवा जबरदस्ती नसावी. कारण स्वामींना भक्ताची भावना महत्त्वाची असते. केवळ बाह्यकृती नाही. अनेक भक्त नवस करताना अक्कलकोटला जाऊन समर्थांचे दर्शन घेतात, चरण तीर्थ घेतात, अभिषेक करतात, पालखीमध्ये सहभागी होतात, अन्नछत्रात सेवा करतात. हे सर्व अत्यंत पुण्यकारक मानले जाते. पण जो भक्त प्रत्यक्ष जाऊ शकत नाही, त्याने मनोभावे घरातूनच प्रार्थना केली तर ती स्वामींपर्यंत पोहोचते. कारण भक्तीला अंतराचे बंधन नसते. नवस हा केवळ संकटात केला जाणारा उपाय नसून तो आत्मिक विकासाचा मार्ग आहे. अनेक वेळा लोक आजार, आर्थिक अडचण, नोकरी, लग्न, शिक्षण, कोर्ट कचेरी, कौटुंबिक ताणतणाव यासाठी नवस करतात. पण स्वामींची खरी शिकवण ही आहे की भक्ताने संकटातही शांत राहावे, विश्वास ठेवावा आणि कर्म करत राहावे. नवस हा कर्माला पूरक असावा, कर्माचा पर्याय नसावा. म्हणजेच मी नवस केला म्हणजे आता काहीच करायचे नाही अशी वृत्ती चुकीची आहे. प्रयत्न, परिश्रम आणि प्रार्थना हे तिन्ही एकत्र आले की यश मिळतेच. नवस करताना मनात कोणाबद्दलही वाईट भावना नसाव्यात. माझे भले होवो पण दुसऱ्याचे वाईट होवो अशी इच्छा कधीही करू नये. कारण स्वामी करुणेचे सागर आहेत. ते सर्वांच्या कल्याणाची इच्छा करतात. म्हणून भक्तानेही विश्वकल्याणाची भावना ठेवावी. स्वामी मला जे देतील ते योग्यच देतील अशी नम्र प्रार्थना केल्यास अनेक वेळा अनपेक्षित पण अत्यंत शुभ परिणाम दिसून येतात. नवस करताना मौन, जप, उपवास, साधना, व्रत, पारायण यांचा आधार घेतल्यास मन अधिक एकाग्र होते. पण हे सर्व शरीराच्या क्षमतेनुसार करावे. अति कठोर व्रत करून आरोग्य बिघडवणे योग्य नाही. कारण स्वामींना निरोगी, आनंदी आणि संतुलित भक्त प्रिय असतो. नवस हा देवाशी केलेला प्रेमाचा संवाद आहे, भीतीचा करार नाही. म्हणून पूर्ण नाही झाला तर काय होईल या भीतीत नवस करू नये. तर स्वामी माझे कल्याणच करतील या विश्वासात करावा. अनेक अनुभवी भक्त सांगतात की जेव्हा आपण निरपेक्ष भावनेने, निस्वार्थपणे आणि पूर्ण समर्पणाने नवस करतो तेव्हा स्वामी आपोआप मार्ग दाखवतात. कधी एखाद्या व्यक्तीच्या रूपाने, कधी एखाद्या संधीच्या रूपाने, तर कधी अंतप्रेरणाच्या रूपाने. म्हणून नवस केल्यानंतर अंतर्मनाचा आवाज ऐकणे, योग्य निर्णय घेणे आणि चुकीच्या मार्गापासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे. शेवटी नवसाचा खरा उद्देश इच्छापूर्तीपेक्षा आत्मशुद्धी, आत्मविश्वास, संयम, श्रद्धा आणि सदाचार वाढवणे हाच असतो. जो भक्त नवसाच्या माध्यमातून स्वतःला अधिक चांगला माणूस बनवतो, अधिक दयाळू, अधिक प्रामाणिक, अधिक सेवाभावी बनतो, तोच खऱ्या अर्थाने स्वामींचा लाडका भक्त ठरतो. म्हणून स्वामींना नवस करताना मन शुद्ध ठेवा, भावना निर्मळ ठेवा, संकल्प प्रामाणिक ठेवा, प्रयत्न अखंड ठेवा, विश्वास अढळ ठेवा आणि कृतज्ञता सदैव जपा. कारण अशा भक्तालाच स्वामींची कृपा अखंडपणे प्राप्त होते. तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो आणि तुम्ही नवस केला असेल तर नक्कीच पूर्ण होवो अशी स्वामींचरणी प्रार्थना. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.